जय शिवराय मित्रांनो, कसं काय बरं ना. तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, हा व्लॉग मी आज खास तुमच्यासाठी बनवला आहे. कोकणातला हा व्लॉग आहे. तर मित्रांनो, या व्लॉगमध्ये मी आमचं गाव तुम्हाला दाखवणार आहे. राजापूर तामाणे पहिलेवाडी आणि आमच्या गावातला परसव आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. चला मित्रांनो, हे आहे आमचं गावचं घर. आणि मित्रांनो, मी खास करून देवदेवीसाठीच एक दिवसाची सुट्टी काढून आलो आहे, कारण उद्या देवदिवाळी आहे आमच्याकडे. देवदिवाळी म्हणजे आमचा खूप मोठा सण असतो, खूप म्हणजे खूपच मोठा सण असतो. मित्र हो झाडू मार. हां मित्रांनो, तिथे आहे माझ्या मोठ्या भावांचं घर. आणि भात झाला मला. कायलं म्हातारीचा भात झाला म्हणते. तिथे तिथे पण केळी धरले. व्हिडिओ कॉल. मित्रांनो, गावच्या साईडला बिना चपलीने चालणं म्हणजे खूप छान वाटतं. मुंबईला कसं सर्वांना चप्पल कंपल्सरीच असते, पण इथे खूप छान भारी असं वाटतं. चपलीचं तर आपण चाललो आता खाली. मित्रांनो, हा व्ह्यू तुम्ही बघितला ना, खूप छान आहे, खूपच छान आहे इकडचा व्ह्यू. आता आम्ही तुम्हाला आता दाखवतोय परसव आमचा. तिकडे आहे परसव. तिथे पप्पांनी झाडं लावलेत. आई शपथ, खूप रान झालं तिकडे. तरी मित्रांनो, घाबरू नका, मी तुम्हाला काय पण करून दाखवणार. मित्रांनो बघा, तुमच्यासाठी मला किती उड्या मारून जायला लागते, तरी पण मी जाणार. मित्रांनो, हे पप्पांनी बांधलेलं. इथे कपडे धुण्यासाठी वगैरे मम्मी वगैरे येते. इथे आहे केळीचं झाड आणि तिथे पण केळी. मित्रांनो, चला आपण जाऊनच बघूया केळी धरल्यात काय. तुम्हाला काय वाटतं, केळी धरले असतील किंवा कधी धरतील, कमेंट करून नक्की सांगा. हां, तिथे जी गोणी घातली आहे तिथे केळी आहे, पिकलेली आहे. माकड न खाण्यासाठी तिथे गोणी लावून ठेवले. हे आहे लिंबूचं झाड. मित्रांनो बघा, किती रानातून चालायला लागतं मला तुमच्यासाठी. आणि ओ वाव, झेंडूचं फूल इथे आपल्याला बघता येते. झेंडूचं झाड. आणि मित्रांनो, हे कोणतं आहे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो, हे आहे आंब्याचं झाड. आंबाचं म्हणजेच कलंबाचं झाड आहे हे. मित्रांनो, हे तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. हे आहे नारळ, नारळाचं झाड. इथे पण नारळाचं झाड, इथे पण नारळाचं झाड. हे आहे चिकूचं मोठं झाड. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्याला किती मोठे मोठे काटे आहेत. कुसला तर डायरेक्ट आर आणि पार. इकडे हे कोणतं झाड आहे कमेंट करून नक्की सांगा, कारण या मला पण नाही सुचत आहे कोणतं झाड असेल ते. हे पण चिकूचंच आहे. हे पण चिकूचंच आहे. हे आहे आपला
सदाफुलीचं झाड. आणि मित्रांनो, हे तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, हे आहे बेलाचं झाड. मित्रांनो, आजचा ब्लॉग बनवण्याचं विशेष कारण म्हणजे हेच तुम्हाला आमचं गाव थोडंफार दाखवायचं होतं आणि आमच्या झाडे, आम्ही लावलेली झाड. मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मग मित्रांनो, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा. जय शिवराय, जय श्रीराम.